श्री स्वामी समर्थ. सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो ही स्वामी चरणी प्रार्थना. दिवाळीला 21 ऑक्टोबर 2025 वार मंगळवार या दिवशी लक्ष्मी कुबेर पूजन हे सायंकाळी 6:10 सुरू होईल, तर ते रात्री 8:40 असणार आहे. तर आपण 8 दिवसापासून जी काही कालभैरव अष्टकाची आणि माता लक्ष्मीची सेवा करत आलेलो आहे, तर त्या सेवेची सांगता हवनाने केली जाते. तर ही सेवा अतिशय प्रभावी सेवा आहे. तर या सेवेचं हवन कसं करायचं आहे ते आज आपण बघणार आहोत. तर 8 दिवस आपल्याला सगळ्यात पहिले सकाळी जे आपण कालभैरव अष्टकाची सेवा आणि वेदोक्त वल्गा सूक्त याचं आपण पठण करत होतो. पिवळा मोहरी आणि त्यावरती आपण थोडासा भस्म घेऊन ती सेवा केल्याच्या नंतर ही जो भस्म आणि पिवळ्या मोहरी होत्या त्या घरातील चारी कोपऱ्यामध्ये टाकायच्या होत्या. आणि त्यानंतर मग आपल्याला माता लक्ष्मीची अत्यंत प्रभावी सेवा आपण करत होतो, ज्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र, कमलात्मक मंत्र, षोडशी मंत्र आणि 99 मंत्राचा आपण जप करत होतो. तर याची सांगता आपल्याला उद्या करायची आहे. तर ही सेवा आपल्याला ह्या दिवशी सगळी करायची आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला हवन करायचं आहे. तर हवन करताना सर्वात पहिले आपल्याकडं हवनकुंडच शक्यतो असावं. आणि ते हवनकुंड ठेवताना डायरेक्ट आपल्याला ते जमिनीवर ठेवायचं नाही, तर त्याच्यावरती आपल्याला पहिली फरशीवरती, जमिनीवरती वीट ठेवायची किंवा मग एखादा पाट ठेवायचा आणि त्याच्यावरतीच आपल्याला हवनकुंड ठेवायचा आहे. तर हवनाची सेवा करताना आपण ज्या कमळाच्या बिया घेतलेल्या आहेत, तर त्या सर्वात पहिले आपल्याला त्या तुपामध्ये भिजत घालायच्या आहे. कारण जर आपण तुपात भिजत नाही घातल्या तर त्या हवनामध्ये व्यवस्थित जळणार नाही आणि त्या फटफट वाजतील, तर इकडे तिकडे पडतील. म्हणून आपल्याला सर्वात पहिले जी सेवा पहिले झालेली आहे त्याच्यानंतर आपल्याला गाईच्या तुपामध्येच ते कमळाच्या बिया ह्या भिजत घालायच्या आहे. तर आपण जेव्हा हवनकुंड ठेवतो ते कसं ठेवायचं ते मी सांगितलं. आणि आता हवनामध्ये आपण ज्या समिधा ठेवतो तर त्या समिधा कशा ठेवाव्या, तर 4 कोपऱ्यामध्ये आपल्याला लाकडं ठेवायचे आहे आणि मध्ये आपल्याला गोवऱ्या ठेवायच्या, गाईच्या शेणाच्या गोवऱ्या असाव्या शक्यतो. आणि आपण ह्या समिधा किंवा गोवऱ्या ठेवतो तेव्हा गायत्री मंत्राचा आपल्याला इथे जप करायचा आहे. आणि जे काही आपण हवनासाठी तूप वापरतो तेही आपल्याला इथे शुद्ध गाईचंच तूप असावं, भेसळयुक्त हे तूप नसावं. तर घरातील एक व्यक्ती जर तुपाने हवन करत असेल आणि बाकीचे व्यक्ती जर हवनालाही बसलेले असतील, तर त्यावेळेस त्या इतर व्यक्तींनी हवनासाठी अखंड तांदूळ घ्यायचे आहे. तर हे हवन सेवा झालेली आहे. तर आता सर्वात पहिले आपल्याला अग्नी प्रज्वलित करायचा. तर आपण काडेज पेटीने किंवा माचीसच्या काडीने हवन प्रज्वलित करायचं नाही, तर आपल्याला इथे भीमसेन कापूरच घ्यायचा आहे आणि त्यानेच आपल्याला जो काही आपला हवनकुंड आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. तर जेव्हा आपण तुपाची आहुती देणार आहोत, तर सर्वात पहिले आपल्याला 11 वेळेस अग्निमंत्र म्हणायचा आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला स्वामी महाराजांचा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं आपल्याला 11 वेळेस तुपाची आहुती देऊन मंत्र म्हणायचा. परंतु आपल्याला असं म्हणायचं श्री स्वामी समर्थ स्वाहा, श्री स्वामी समर्थ स्वाहा असं आपल्याला 11 वेळेस स्वाहाकार करायचा. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला 16 वेळेस आपल्याला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. तर कमलात्मक मंत्र ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः स्वाहा असं आपल्याला 16 वेळेस म्हणायचं आहे. आणि त्याच्यानंतर ही सगळी तुपाची आहुती द्यायची आहे. तर त्यानंतर मग आपण जे काही तुपात भिजत घातलेल्या कमळाच्या बिया आहेत, तर एक कमळाची बिया आपण घ्यायची आणि त्याच्यावरती आपल्याला 16 वेळेस कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. तर
ज्यांना शक्य असेल त्यांनी एक वेळेस श्रीसूक्त म्हटलं तरीही चालतं, परंतु श्रीसूक्त हे संस्कृतमध्ये आहे आणि त्याची सेवा करताना आपण माता लक्ष्मीची अति उच्च कोटीची सेवा आहे आणि याच्यातून आपल्याला जे काही मंत्रांचा उच्चारण थोडाफार चुकलं तर मग त्याचा वाईट परिणाम, दूषित परिणाम होतो. म्हणून शक्यतो आपल्याला जे सुटेबल होईल ना तर त्याच गोष्टी कराव्यात. कमलात्मक मंत्र एकदम साधा आणि सोपा आहे. तर एक बी घ्यायची आणि त्याच्यावरती आपल्याला 16 वेळेस कमलात्मक मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर मग स्वाहा म्हणायचं आणि त्या एक बी आपल्याला त्यामध्ये अर्पण करायची. अशा प्रकारे आपल्याला 16 बियांचं हवन करायचं आहे. म्हणजे प्रत्येक बीवरती 16 वेळेस आपल्याला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. या सगळा कमळाच्या बियाचं हवन झाल्याच्या नंतर आपल्याला अग्नी शांत करायचा आणि जो काही भस्म किंवा ज्या हवनातली राख आहे तर ती एका डब्बीमध्ये गाळून घ्यायची, चाळून घ्यायची आणि आपण ज्या काही कामाला जाणार आहोत किंवा ऑफिसच्या कामाला किंवा एखादी गाडी घेणार किंवा एखादा व्यवहार करायला आपण चाललो असून, जमिनीचा असो किंवा पैशाचा असो किंवा एखाद्या गोष्टीचा असो महत्त्वाचा, तर जाताना सर्वात पहिला तो भस्म आपल्या कपाळी लावायचा. याने आपल्या प्रत्येक कामामध्ये हे यश येतं. तर हा उपाय सर्वांनी करावा. अशा प्रकारे आपल्याला हवन करायचं आहे आणि ते आपल्याला दिवाळीच्या दिवशीच करायचं आहे. म्हणजे सकाळी आपण ज्या सेवा 8 दिवसापासून करत आलेलो आहे त्या सेवा करायच्या आणि त्यानंतर मग आपल्याला हवन करायचं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.